यूट्यूबर बनायचे आहे पण शिक्षण चालू आहे, व्हिडिओ एडिटिंग येत नाही, स्क्रिप्ट लिहिता येत नाही, कॅमेरा फेस करता येत नाही आणि फेस करायचं म्हटलं तर घरचे कोणी परमिशन देणार नाही आणि अशी बरेच कारणे आहेत जी तुम्हाला एक यूट्यूब चॅनल बनण्यासाठी अडथळे बनतात. पण आता नाही, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणतेही कारण अडवणार नाही, कारण मी सजेस्ट करणार आहे तुम्हाला एक युनिक यूट्यूब आयडिया. यामध्ये तुम्हाला ना टाइम लागणार आहे, ना स्क्रिप्ट लिहिण्याची गरज आहे, ना कॅमेरा फेस करण्याची. मी तर रेकमेंड करेल अशा व्ह्युअर्सना ज्यांचे शिक्षण चालू आहे, अशा बहिणींना ज्यांचे घरचे काम आवरून अर्धा दिवस यूट्यूब किंवा इन्स्टा रील बघण्यात घालवतात. तर चला मग येऊया आपण आपल्या बहिणींनो, मुद्द्यावर जायच्या आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की आपल्याला कसल्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचा आहे. तर आपल्याला यूट्यूबवर जायचे आहे आणि सर्च करायचे आहे GK क्वेश्चन. आणि आता आपल्या पुढे भरपूर व्हिडिओ आले आहे, आपण एक प्ले करून बघूया. का पहला सवाल है, किस देश में जेल से भागने पर अपराध नहीं माना जाता है? आपका ऑप्शन है ए स्पेन में, बी नेपाल में, सी जर्मनी में, डी भारत में. आपका सही जवाब होगा सी जर्मनी में. आपका दूसरा सवाल है. तर तुम्ही बघितले असाल किती सिंपल व्हिडिओ आहे आणि सिंपल समजून तुम्ही या आयडियाला साधारण समजू नका. या व्हिडिओची कॅटेगरी आहे मित्रांनो एज्युकेशन. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, एज्युकेशन कॅटेगरी ही गेमिंग, कुकिंग, ब्लॉगिंग या कॅटेगरीपेक्षा जास्त RPM जनरेट करतो. आता ज्यांना RPM माहिती नाही त्यांना मी सोप्या भाषेत सांगतो, या व्हिडिओपेक्षा एज्युकेशन व्हिडिओ जास्त पैसा कमवतो. तर मित्रांनो चला बनवूया आपण एक व्हिडिओ. तर आपल्याला जायचे आहे पहिले आपल्या प्ले स्टोअरमध्ये. नंतर सर्च करायचं आहे BENIME बेनिमी ॲप. त्यानंतर सर्च करायचा आहे. आपल्या पुढे हा जो लोगो आहे ॲपचा तोच ॲप डाउनलोड करायचा आहे. मी डाउनलोड केलेला आहे, तुम्ही डाउनलोड करून घ्या. मित्रांनो त्या ॲपला ओपन केल्यानंतर आपल्या पुढे असा काही इंटरफेस, तुम्हाला सरळ इथे क्लिक करायचं आहे. प्रोजेक्टला नाव द्यायचं आहे. प्रोजेक्टला नाव देताना लक्षात ठेवा मित्रांनो की प्रोजेक्टच्या शब्दामध्ये शब्द ही चिटकलेले असले पाहिजे, त्यामध्ये गॅप नसला पाहिजे. त्यानंतर क्लिक करायचं आहे करंट प्रोजेक्टवर. मित्रांनो आता आपल्या पुढे असा काही इंटरफेस आहे. मित्रांनो जे आपल्या व्हिडिओसाठी गरजेचं आहे मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तुम्ही जेव्हा पण हे ॲप डाउनलोड करशाल तेव्हा पूर्ण पडताळणी करू शकता. मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आता क्लिक करायचं आहे टेक्स्टवर. इथं आपण आपला पहिला प्रश्न टाईप करू. मित्रांनो प्रश्न टाईप केल्यानंतर तुम्हाला सिंपल या इन्सर्टवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर कलर चेंज करायचा असला तर तुम्ही सरळ या सिलेक्ट कलरवर क्लिक करू शकता आणि तुम्हाला जो पण कलर लागतो तो इथून निवडू शकता. त्यानंतर याला आपण एका साईडला असं प्रश्नाला ठेवून देऊ. त्यानंतर मित्रांनो बॅक बटन दाबायचं आहे आणि आता आपल्याला पर्याय लिहायचे आहे. पुन्हा टेक्स्टवर क्लिक करा. मित्रांनो आपण प्रश्न आणि पर्याय टाकलेले आहे. आता आपल्याला उत्तर माहिती आहे तर आपण त्या उत्तराचा फोटो डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर
तुम्हाला या स्टिकरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ॲड इमेज. त्यानंतर हा बघा मित्रांनो, माझ्याकडे हा फोटो आहे, तो मी इथे लावून देत आहे. तुम्ही या खाली दिलेल्या लाईनीच्या सहाय्याने फोटोची साईज कमी जास्त करू शकता. त्यानंतर मित्रांनो पुन्हा टेक्स्टवर क्लिक करायचे आहे. मित्रांनो बघू शकता, आपला एक व्हिडिओ बनलेला आहे, म्हणजे एक प्रश्न आपण कंप्लीट केला आहे. आपण आता याला प्ले करून बघूया. त्याआधी मित्रांनो तुम्हाला या हँड वरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर याच्यामधून तुम्हाला जो पण हँड लागतो तो तुम्हाला निवडायचा आहे. जसं मी हा हँड निवडत आहे. निवडल्याच्या नंतर मित्रांनो आपण आता प्ले करून बघूया. तुम्हाला सिंपल या प्लेच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे. बघू शकता मित्रांनो, आपला एक व्हिडिओ बनलेला आहे. जर तुम्हाला आणखीन दुसरा प्रश्न जर निवडायचा असला तर तुम्हाला सिंपल या टॅबवर क्लिक करून तुम्ही दुसराही प्रश्न बनवू शकता आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बनवू शकता. मित्रांनो आता आपण याला सेव्ह कशी करायची हे बघूया. तुम्हाला सरळ या शेअरच्या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मूवीला नेम द्यायचा आहे, म्हणजे या व्हिडिओला नेम द्यायचा आहे. मित्रांनो इथे पण तुम्ही नाव देताना शब्दामध्ये गॅप पडू देऊ नका. जसं मी हे नाव दिलं आणि मेक मूव्हवर करीत आहे. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आता आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जात आहे. आता आपण फाईल मॅनेजरमध्ये जाऊन चेक करूया. हे बघा मित्रांनो आलेला आहे. यानंतर आपल्याला लागेल टायमर, जे की आपल्याला यूट्यूबवर मिळून जाईल. तुम्हाला जायचे आहे यूट्यूबवर आणि सर्च करायचे आहे ग्रीन स्क्रीन टायमर. टायमर डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचा व्हिडिओ काइन मास्टर किंवा VN ॲपमध्ये एडिट करून घ्या. आणि महत्त्वाची, व्हिडिओला तुम्ही स्वतःचा आवाज द्या. या प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठलीही अडचण आली तर बिंदास कमेंट करून तुमची प्रॉब्लेम मांडा. मी आता निरोप घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. टाटा, बाय बाय.